नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाचा ठरला आहे. राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शेती करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या खात्यावरील कर्ज आता माफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचे मुख्य मुद्दे जे आहेत ते याप्रमाणे असतील. 2 लाखापर्यंत कर्जमाफी. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. महत्त्वाची तारीख म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करत असतात त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. आता पाहूया या योजनेचा लाभ कोणाला मिळणार. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे प्रामुख्याने पीक कर्जासाठी लागू असेल. सुमारे 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना यांचा थेट फायदा होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर ID चा वापर केला जाणार आहे, जेणेकरून बँकेच्या तांत्रिक अडचणीचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही. मित्रांनो, तुमच्याकडे जे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर ID आहे तो फार्मर ID असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो. कर्जमाफी सोबतच सरकारने इतर काही मोठे निर्णय घेतले आहेत, जसे की नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर विशेष मोहीम. शेतमजुरांसाठी आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश केला आहे. कृषी विद्यापीठामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान आणि बाजारभावाची अचूक माहिती दिली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजच्या कर्जमाफीचा संपूर्ण तपशील. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या श्रीकांत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.